व तरुण तडफदार नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख माननीय एकनाथजी पवार भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक समर्थ पर्याय माननीय एकनाथ पवार एक योग्य पर्याय माननीय एकनाथ पवार एकनाथ पवारांची ही लढाई कामगारांच्या व श्रमिकांच्या सन्मानासाठी आता आपलं पाठबळ हवं एका सामान्य वर्षासाठी भारतीय जनता पार्टी म्हणजे चारित्र्य निर्माण संस्था होऊन जाण्यासाठी आता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष नको आता कुठलाच अपक्ष नको आता कुठलाच पक्ष भारतीय जनता पार्टीकडे उद्याच पवार कामगार कष्टकरी व श्रमिकांचा एकच आवाज माननीय एकनाथ पवार सर्वांच्या हक्काचं सर्वांच्या प्रेमाचं एकच नातं एकनाथ पवार एकच नेता एकनाथ पवार या शहरात कायदा व सुव्यवस्थेचं राज्य आणण्यासाठी या शहरात महिलांच्या सन्मानासाठी या शहरात दलित व मागासवर्गीयांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी एकच स्वतंत्र आवाज एकनाथ पवार भोसरी विधानसभाचे भाजपचे उमेदवार एकनाथ पवार आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर, केबी9च्या वतीने आपले स्वागत। तुम्ही जेव्हा निवडून येताल तेव्हा तुमच्या मेन प्रश्न कुठल्या मेन प्रश्नांवर तुम्ही फोकस करणार आहात? खरं तर भोसरी विधानसभा मतदारसंघामधून मी निवडणूक लढवत असताना मी 4-5 मुद्दे माझ्या डोळ्याच्या समोर ठेवलेले आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा या शहरामधल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आहे। वर्षानुवर्ष हा मुद्दा इथल्या राष्ट्रवादीच्या इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी हा झुलवत ठेवला आणि इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं। भारतीय जनता पार्टीचा मी आमदार झाल्याच्या नंतर पहिल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेऊन या प्रश्नाला वाचा फोडून हे घर नियमित होण्याचं काम करेल। दुसरा माझा त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेड झोनचा मुद्दा आहे।
मला वाटते की 25 वर्ष हा प्रश्न इथले सगळे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आंदोलन करताय. सर्वसामान्य माणूस माझं घर कधी पडेल अशा विवंचनेत असताना मला वाटतं की इथल्या खासदारांनी लक्ष दिलं नाही, शरद पवारांनी लक्ष दिलं नाही आणि मला खात्री आहे की नरेंद्रभाई मोदी हा प्रश्न 100% सोडवू शकतील. तिसरा सगळ्याचा LBTचा मुद्दा आहे. व्यापारी इथला त्रस्त, इथले उद्योग या शहराच्या बाहेर चाललेले आहेत. हा उद्योग इथं राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं, LBT रद्द करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडावरचा विषय आहे. दुसरी त्याच्याबरोबरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्तीकराचा मुद्दा. मला असं वाटतं की शास्तीकरासारखा मुद्दा सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा निजामशाहीमध्ये जो कर जिजिया कर लादला जात होता अशा पद्धतीने शास्तीकराचा मुद्दा आहे. कचरा डेपोचा मुद्दा आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या इंडस्ट्रीजच्या संदर्भामध्ये. इथली इंडस्ट्रीज आज खरं म्हणजे हे औद्योगिक शहर आहे. हे औद्योगिक शहर पुन्हा एकदा बेचिराख होते की अशा एकंदरीत परिस्थिती. इथले उद्योग या शहराच्या सोडून बाहेर चालले. त्याचं कारणच असं आहे, इथलं महापालिकेचे अधिकारी असतील, महापालिकेतले इथले पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, इथल्या उद्योगांना इथल्या जागा, कंपनीच्या जागा घेणं, I2Rच्या माध्यमातून त्याच्यावर मोठे प्रोजेक्ट करणं एवढंच काम करतायत. मला वाटतं की एखादा उद्योजक आपली कंपनी या शहरामधून त्या शहरामध्ये नेऊ शकतो, परंतु इथला कामगार त्या ठिकाणी स्थलांतरित होऊ शकत नाही. मला वाटतं इथला उद्योग जर वाढला तर पुन्हा एकदा हे शहर औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिकास आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी व नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रयत्न करू. साधारणतः आता तरुणांकडे जास्त लक्ष दिलं जातं कारण तरुण पुढचा एक मोठा पाया आहे असं म्हटलं जातं. तर तुम्ही तरुणांचा प्रश्न कसे सोडवणार आहात? मला वाटते की या मतदारसंघामध्ये लढणारा मी एक तरुण कार्यकर्ता, युवक आहे, लक्षात ठेवा. आणि या शहरामधली बेरोजगारी कमी होण्यासाठी इथले औद्योगिक प्रश्न, औद्योगिक इंडस्ट्रीज याच्यामध्ये वाढ होणं, इथे मोठे उद्योग येणं, त्या उद्योगाला चालना देणं आणि इथले उद्योगामध्ये वाढ करण्याच्या माध्यमातून इथली बेरोजगारी कमी होऊ शकते. जी मुलं चांगल्या पद्धतीने शिकतायत, ज्यांना UPSC IPSC का वेगवेगळ्या याच्यामध्ये जायचंय, मला वाटतं की एक अद्यावत चांगलं त्यांच्यासाठी अभ्यासिका निर्माण करणं, त्यांच्यासाठी लायब्ररी निर्माण करणं हाही प्रश्न घेऊ. आणि युवकांच्या माध्यमातून खरं म्हणजे या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू निर्माण होत आहेत. दुर्दैवाने इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना या सगळ्या खेळाडूंकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला वाटते त्यासाठी मोठं काम करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि इथल्या सगळ्या तरुणांना घेऊन या मतदारसंघामध्ये आम्ही निश्चितच विजयश्री खेचून आणू शकतो. साधारणतः तुम्ही आता बऱ्यापैकी गरीब जनतेकडे जास्त लक्ष देतात. त्रिवेणी नगर वगैरे सारख्या परिसरामध्ये तुम्ही स्वतः जाऊन त्यांचे प्रश्न म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करता. तर तुम्हाला काय वाटतं यांचे काय प्रश्न आहेत आणि साधारणतः लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढण्याचा तुम्ही कसा प्रयत्न करता? खरं तर मी एक कामगार आहे आणि मला असं वाटतं की माझ्या विरोधामधले जे उमेदवार लढत आहेत ते सगळे धनदांडगे उमेदवार आहेत. आणि या एका औद्योगिक नगरीमधल्या कामगारांना इथल्या कामगाराची संवेदना माहीत आहे, वेदना माहीत आहे, त्यांचं दुःख माहीत आहे. आणि मला असं वाटतं की तो फोकस करण्याचा, या शहरामधली जी दादागिरी आहे, इथलं गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये, इथला सर्वसामान्य माणूस आपल्या खिशामध्ये जो मालकाने दिलेला पगार सुद्धा घरी जाईपर्यंत विश्वास नाही, अशी एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. माझं उद्दिष्ट आहे की या शहरामधला MIDC मध्ये काम करणारा सर्वसामान्य कामगार ज्या दिवशी ताठ मानेनं उभा राहील आणि मी या शहरामधला काहीतरी घटक असेल, मला वाटतं की ताठ मानेनं उभा राहण्यासाठी मी काम करणार.